विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही आहात, बरोबर आहे? काय प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर सांगा. तर मी जेव्हा हजारो मुलांना भेटलोय, मी सेमिनार देतोय, बऱ्याच ठिकाणी जातो. एक उत्तर येतं, "सर न्यूमेरिकल जमत नाहीत." का? प्रॉब्लेमच समजत नाही. डाटा काय दिलाय तेच कळत नाही. फॉर्म्युला कुठला वापरायचा ते कळत नाही. मग आजचं लेक्चर वेगळं असणार आहे. इथं मी तुम्हाला पूर्णपणे एक्सरसाइज सॉल्व्ह करून देणार आहे. आणि आपल्या संघर्ष बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकचे एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करून मिळणार आहे. मग भीती काय राहणारच नाही ना. आणि एक्सरसाइज सोल्युशनचा व्हिडिओ म्हणलं की अख्ख्या टॉपिकची रिव्हिजन होणार लक्षात घ्या. अख्ख्या टॉपिकची रिव्हिजन चांगल्या रीतीने होणार आहे. मग मला सांगा, हे जर तुम्हाला आवडतंय, तुम्हाला समजतंय, तुमचा तणाव दूर होतोय या आपल्या बॅचमुळं, तर ही बॅच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर केलीच पाहिजे लक्षात घ्या. बरं, आता एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. पण याचा अर्थ फक्त न्यूमेरिकल्स नाही, मी एमसीक्यू सोल्युशन ऑलरेडी आपण प्रोव्हाईड केले. त्यात पण न्यूमेरिकल्स आहेत. मग आज आपण बाकीचे सगळे न्यूमेरिकल्स घेणार आहोत. आता पहिली गोष्ट हा प्रॉब्लेम तुम्ही वाचून घ्या. बघा, तुम्ही ना मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला वेगळ्या मेथडनं शिकवायचं आहे. शांतपणे मला सांगा, हे जे लिहिलंय ना 0.1 च्या पुढे एम लिहिलंय. हे एम म्हणजे काय? मोलॅलिटी. मोलॅलिटी, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. कसं पटपट बोललो की नाही मी? हे सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे लक्षात घ्या. सी कॉन्सन्ट्रेशन. जर तुमच्या समोर 0.5 कॅपिटल एम लिहिलं तर ती मोलॅरिटी. स्मॉल एम लिहिलं तर मोलॅलिटी. मग आता बघताय काय? लिहून काढा ना हे. हे लिहून काढा. असंच तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. इथून पुढे केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्समध्ये कॅपिटल एम युनिट दिसलं तर ते कॉन्सन्ट्रेशन आहे मोलॅरिटी. स्मॉल एम दिसलं मोलॅरिटी. मी नेक्स्ट जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्हाला त्यावेळेस सांगता आलं पाहिजे. ओके. मग आता गिव्हन डाटामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की ही मोलॅलिटी आहे. ओके. नेक्स्ट K2SO4 दिसतंय. पोटॅशियम सल्फेट. ठीक आहे. इन वॉटर हॅज अ फ्रीजिंग पॉइंट दिलाय. आपल्याला दिलाय फ्रीजिंग पॉइंट ऑब्व्हियसली. आता मला सांगा, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस असतो. तुम्ही त्यात सोल्यूट ॲड केल्यानंतर फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस होणार. म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग 0 पेक्षा खाली गेल्यावर ऑब्व्हियसली तो निगेटिव्हच असणार ना. तेव्हा फ्रीजिंग पॉइंट ऑलवेज निगेटिव्ह येणार. पण डेल्टा टीएफ कसा काढतात? जो प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट आहे 0, त्यातून हा मायनस करायचा. डेल्टा म्हणजे डिफरन्सच ना. मग ऑब्व्हियसली या मायनसमुळं या मायनसचं प्लस होणार आणि डिफरन्स सेल्सियसमध्ये जेवढा असतो तेवढाच केल्व्हिनमध्ये. हा पण पॉइंट नोट डाउन करून ठेवायचा. एक्सप्लेन करू? लक्ष द्या. समजा 27 डिग्री सेल्सियस आणि 0 डिग्री सेल्सियस मधला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स काढायचा आहे ना? डिफरन्स किती आहे? 27 आहे ना? ह्यातून हे मायनस करा 27 येणार आहे. आता टेम्परेचर 3 डिग्री सेल्सियसनं वाढवा किंवा 100 न वाढवा. 127 होईल. ओके. हो, हो. थांबा. मला म्हणायचंय काय 100 न कुठं वाढवायचंय? मला ह्याला केल्व्हिनमध्ये करायचंय. मग ह्याला केल्व्हिनमध्ये करण्यासाठी त्या 273 ॲड केल्यावर 300 होईल. ह्याच्यात 273 ॲड करा. 273 होतील. आता दोघातला डिफरन्स करून बघा 27च येणार आहे. आणि मी मगाचपासून तुम्हाला तेच सांगतोय, की डिफरन्स सेल्सियसमध्ये येईल तेवढाच केल्व्हिनमध्ये. पॉइंट क्लिअर होतात ना एक, एक, एक. वेळ लागू दे काही हरकत नाही. कदाचित 2 लेक्चर झाले तरी काही हरकत नाही. पण एक्सरसाइजचे न्यूमेरिकल्स परफेक्ट मला घ्यायचे आहेत. ओके. बरं. मग आता डेल्टा टीएफ मिळाला आपल्याला. आता त्याच्यानंतर हे काय दिलंय? केजी मोल इन्व्हर्स. तर केजी मोल इन्व्हर्स हे जे युनिट आहे, एक तर केएफ म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटच आहे किंवा केबी म्हणजे इब्लिओस्कोपिक. आता फ्रीजिंग म्हणजे केएफच आहे. आता गंमत नोट डाउन करून ठेवायचं, की वॉटरचा जो काही मोलर प्रेशर कॉन्स्टंट आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, तो 1.86 फिक्स आहे. आपल्या पुस्तकात बऱ्याचशा न्यूमेरिकलमध्ये गिव्हन डाटामध्ये हे दिलंच नाहीये. घ्यावं लागतंय. मग केबीची व्हॅल्यू काय? 0.52. युनिट काय? केजी मोल इन्व्हर्स हे लक्षात घ्या. ओके. विचारलंय काय? वॅन्ट ऑफ फॅक्टर हा का विचारलाय? सांगतो. युरिया, ग्लुकोज, शुगर जेव्हा पाण्यात विरघळतात त्याचे आयन तयार होत नाहीत. मग त्यासाठी वॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यावाच लागत नाही. पण हे जे इलेक्ट्रोलाइट आहेत, की ज्याचे आयन तयार होतात. आता K2SO4 चं एक्झाम्पल घेऊया. त्यांनी आय विचारलंय बरं का. आता मी तर हिंट देतोय तुम्हाला. K2SO4 साठी वॅन्ट ऑफ फॅक्टर अप्रॉक्सिमेटली 3 येणार.
अप्रॉक्सिमेटली 3 आला पाहिजे. का? Kचे 2 आयन आहेत. सल्फेट ग्रुपचा 1 आयन आहे. टोटल 3. जेवढे आयन तेवढाच वॅन टॉप फॅक्टर असतो अप्रॉक्सिमेटली. रिअल त्याच्यापेक्षा थोडासा कमी. म्हणजे या प्रॉब्लेमचं आपलं आन्सर 2.83 2 पॉइंट समथिंग आलंच पाहिजे. पण येतंय का ते पण बघूया, त्याच्यावर डिस्कशन करूया आपण. मग आता बघा, आता मला सांगा, आता तुम्हाला काय प्रॉब्लेम अवघड वाटतोय का? नाहीये. हे काय दिलंय? मोलॅलिटी. फ्रीझिंग पॉइंट दिलाय, त्याच्यावरून डेल्टा टीएफ काढता येणार आहे, काढावं लागणार आहे आपल्याला. केएफ दिलेला आहे आणि व्हॉट इस द व्हॅल्यू ऑफ वॅन टॉप फॅक्टर. ओके, आता फॉर्म्युला. डेल्टा टीएफचा फॉर्म्युला असतो केएफ इंटू एम, पण इलेक्ट्रोलाइट म्हणलं की आय न मल्टिप्लाय करायचं. डेल्टा टीएफची व्हॅल्यू किती रे बाळांनो? 4.3. केएफची व्हॅल्यू फिक्स आहे 1.86. मोलॅलिटी 0.1 आहे. मोलॅलिटीचं सिम्बॉल पण एम आहे, युनिट पण स्मॉल एम आहे बरं का. आता डिव्हाइड करा. मग 4.3 ला 0.186 न डिव्हाइड करा. तुम्हाला मिळेल वॅन टॉप फॅक्टर. ह्याने याला मल्टिप्लाय केलं 0.1 डिजिट इकडे आला लक्षात घ्या. पण 0.186 मी काय विचार करतोय बघा, थोडं 2 झिरो मी वाढवतो. 2 झिरो वाढवतो. ह्याच्यामागचं रिझन काय? त्या पॉइंटच्या पुढे 3 डिजिट. पॉइंट ठेवायचाच नाही बघा. पॉइंट कॅल्क्युलेशनमध्ये ठेवायचाच नाही. 4300 आणि मग लॉग बघायला सुरुवात करूया. पण आता माझं उत्तर ऐका. मी तुम्हाला काय सांगितलं, की अप्रॉक्सिमेटली 3 आला पाहिजे. शक्यच नाही 3 येणं. शक्यच नाही. वरती जर 600 असतं, 600 पेक्षा कमी नंबर पाहिजे, तर खाली 200 असतं, तर 3 येणार ना. तर मी सांगतो, मी दुसऱ्या पब्लिकेशनच्या नोट्समध्ये याचा अँसर चेक केलंय. त्यांनी तिथं मेन्शन केलंय, टार्गेट पब्लिकेशनच्या नोट्समध्ये मेन्शन केलंय, की 3 आलं पाहिजे. पण इथं त्यांनी दिलाय डाटा. प्रॅक्टिकली ही खूप हायर व्हॅल्यू आहे. पण आता येतंय अँसर. मग यातनं आपण काय शिकलो? तर दिलेला डाटा वापरा व्यवस्थित अँसर येते तर ठेवा. स्वतःहून काही चेंजेस करायची गरज नाहीये. पण आता लॉगचं कॅल्क्युलेशन शिकूया ना आपण. 1, 2, 3, 4 म्हणजे इथं कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 3 पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे? 3 पॉइंट आणि 43 चा 0 मला बघायचा आहे लॉगॅरिथममध्ये. तो 6335 आहे. 6335. 2 पॉइंट 18 चा 6 बघायचा आहे मला. 18 चा 6 जो आहे तो 2695 व्यवस्थित बघून लिहायचं आहे. 2695 याचं मला सबट्रॅक्शन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे याचं? सबट्रॅक्शन. ऐका 6000 खूप मोठा नंबर आहे. 2000 छोटा आहे. काही कॅरी करावं लागणार नाही. 3 - 2 इथं 1 येणार आहे. जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स 2 होती, तेव्हा 3 नंबर होते. 3 होती तेव्हा 4 नंबर होते. ऑब्व्हियसली कॅरेक्टरिस्टिक्स 1 आहे याचा अर्थ 2 नंबर नंतर पॉइंट येणार. म्हणजे नंबर मोठा येणार आहे. चला सबट्रॅक्शन करा. हे 5 0 13 तून 9 गेले की 4 7 13 7 गेले की 6 इथं 3. मग आता अँटी लॉगमध्ये 36 चा 4 बघायचा. आठवणीनं पेज चेंज करायचं आणि किती बघायचं आपल्याला 36 चा 4. ओके. तो आहे 2 3 1 2 जाणून-बुजून गॅप ठेवलाय कारण पॉइंट द्यायचा आहे. मग ही जी व्हॅन टॉप फॅक्टरची हायेस्ट व्हॅल्यू आहे. आता तुम्ही काय करणार आहे? तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहे. हे न्यूमेरिकल पुस्तकात शोधणार आहे. तिथं तुम्ही मेन्शन करणार आहे, इन थिस न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ पॉइंट ऑफ आन्सर ऑफ पॉइंट ऑफ फॅक्टर इस व्हेरी हाय. तुमच्या नोट्समध्ये हे असेल. नुसतं पेज पलटी करा नेक्स्ट टाईम तुम्हाला हे सगळं आठवेल. तुम्हाला पहिल्यांदा मी आठवणार आहे बघ. आलं का ध्यानात तुमच्या? मग पहिलं न्यूमेरिकल परफेक्ट काय-काय कळालंय तुम्हाला कळालंय. नेक्स्ट न्यूमेरिकलमध्ये आता विचार करूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन हॅव हायर फ्रीझिंग पॉइंट एक्सप्रेशन एंड व्हाय? उत्तर इथं आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. हा एक्सरसाइज मधला आहे. आता मी करतोय. लक्ष द्या. NaCl त्याच्यात आयन कोण असणार आहेत? Na+ आणि Cl-. ओके. याचं जर 0.1 मोलॅलिटी असेल, तर याचं पण 0.1, याचं पण 0.1 येणार आहे आणि टोटल होणार आहे 0.2 मोल पार्टिकल्सचे. आता Al2SO4 थ्राईस वाचा. पोटॅशियम सल्फेट. मग वाचा ॲल्युमिनियम सल्फेट. बघा 2 आणि 1 3 आयन आहेत. आता सांगा किती आयन आहेत? 2 आणि 3 किती? 5 आयन आहेत लक्षात घ्या. पण लिहिलं पाहिजे. मग बघा Al2SO4 थ्राईस. मग यात ॲल्युमिनियमचे 2 आयन असणार आहेत 3+. सल्फेटचे 3 असणार आहेत 2-. मग आता शांतपणे याचं जर 0.05 असेल, तर इथं 0.05 ला 2 न मल्टिप्लाय करा. 0.05 ला 3 न मल्टिप्लाय करा. अरे हे किती येईल? मग 15 येईल. हे किती येईल? हां, मग 0.25 येणार. ऑब्व्हियसली ह्याचे पार्टिकल्स जास्त आहेत. इथं वाक्य काय बघा.
AlPO4 अॅल्युमिनियम फॉस्फेट याचा अर्थ हे जाऊ दे, हे नाव तुम्ही Al2SO4 थ्राइस लिहिणार. कंटेन्स हायेस्ट मोल, हेन्स हायेस्ट नंबर ऑफ पार्टिकल, हेन्स मॅक्सिमम डेल्टा टीएफ. त्याच्यामुळं डिप्रेशन जास्त कशात होणार आहे? Al2SO4 थ्राइस. पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आणि माझं ऐकायचं. आता मी काय करतोय बघा, हे तर पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. मग आता मी काय करतोय, की याला करतो डिलीट. हं. सॉल्व्ह प्रॉब्लेम होता ना पुस्तकातला. आता मी काय करतोय, शांतपणे लक्ष द्या. इकडं बघा. युरिया खूप इम्पोर्टंट आहे. ग्लुकोज आणि शुगर यासाठी वॅन टॉप फॅक्टरची व्हॅल्यू येणार आहे 1. ओके. NaCl साठी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती येणार आहे? 2. अप्रॉक्सिमेट हां. करेक्ट त्यापेक्षा थोडी कमी असते. अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे? 2 NaCl साठी. आता MgCl2 साठी किती येणार सांगा? किती येणार वॅन ऑफ फॅक्टर? 3 कारण क्लोरीनचे 2 ह्याचा 1 आयन आहे. अॅल्युमिनियम क्लोराईड असेल तर वॅन ऑफ फॅक्टर अप्रॉक्सिमेटली किती येणार? 4. याचा अर्थ ह्यांचा बॉइलिंग पॉइंट 0.1 न वाढत असेल तर ह्याचा 0.2 न वाढणार, ह्याचा 0.3 न वाढणार, ह्याचा 0.4 न. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्यानुसार बदलणार. वॅन ऑफ फॅक्टरवर डिपेंड आहे. आता आपला नेहमीचा घेऊया. Al2SO4 थ्राइस ह्याचा वॅन ऑफ फॅक्टर किती आहे? 5. प्रॉक्सिमेट. मग मगाशी आपण जेव्हा K2SO4 बघितलं आपण. K2 2 आयन आहेत. सल्फेट 1. मग त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 3च यायला पाहिजे होता. पण वेगळा आहे लक्षात घ्या. किती मिनिटं झाली? 10 मिनिटं झाली आणि प्रॉब्लेम 2च झाले आपले फक्त. कुणाला घाई आहे? व्यवस्थित व्हायला पाहिजे. पहिला टॉपिक आहे लक्षात घ्या आणि इथं जर सगळं जमायला लागलं, तर नेक्स्ट मग मला लॉगचं कॅल्क्युलेशन करून दाखवायची गरजच लागणार नाही. ओके, बरं. नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम लक्ष द्या. What is the effect of boiling point of water if 1 mole of methyl alcohol is added to 1 dm cube of water? ऐका. पाण्याचा व्हॉल्यूम आहे 1 डीएम क्यूब. 1 डीएम क्यूब. म्हणजे किती? 1 लिटर. मग काय शिकला तुम्ही? की डीएम क्यूब म्हणजेच लिटर ना. अरे मी कितीतरी मुलं बघितले ज्यांना हे माहीत नाहीये, की डीएम क्यूब म्हणजेच लिटर. तुमच्या नोट्समध्ये हे पाहिजे मला लक्षात घ्या. इम्प्रूव्हमेंट करायचे. नुसतंच व्हिडिओ लेक्चर बघताय मगाचपासून चालणार नाही. नोट्स पाहिजेत लक्षात घ्या. आता मी काय लिहितोय बघा मग 1 लिटर म्हणजेच किती? 1000 मिली. आता मिली म्हणजेच सेंटीमीटर क्यूब. मिलीमीटर म्हणजेच मिली म्हणजेच काय सांगा? सेंटीमीटर क्यूब. आता मी W1 म्हणतोय बरं का, म्हणजे मास. मासचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग पाण्याची डेन्सिटी किती आहे? पाण्याची डेन्सिटी आहे 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब किंवा 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर हे जर सेंटीमीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम घेतला, तर मला 1च घेतलं पाहिजे ना. मग मला सांगा किती ग्रॅम येईल मग सांगा हे? 1000 ग्रॅम. मग पाण्याच्या बाबतीत माझ्या लक्षात आलं, की पाण्याचा व्हॉल्यूम जेवढा असेल त्या 1000 मिली आहे, 1000च ग्रॅम येणार. का? डेन्सिटी 1 आहे ना. बरं ठीक आहे. एवढं कळालं मला, की गिव्हन एवढं कळालं. आता मला फाइंड आउट करायचंय एम. सांगा आत्ता शिकवलं होतं. एम म्हणजे काय? मोलॅलिटी. मग मोलॅलिटीची डेफिनिशन सांगतो. नंबर ऑफ मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. नंबर ऑफ मोल्स दिलेत किती? 1. मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी पण 1 आहे. याचा अर्थ 1 मोलर आलं. हं. विचारलंय काय त्यांनी? इफेक्ट ऑन द बॉइलिंग पॉइंट. मग डेल्टा टी बी काढलं पाहिजे. त्याचा फॉर्म्युला केबी इंटू एम. बरं ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं वॉटरसाठी केबीची व्हॅल्यू लिहून ठेवायचं 0.52. युनिट काय? केजी मोल इन्व्हर्स. केजी मोल इन्व्हर्स. ह्याची व्हॅल्यू किती आहे? 1. याचा अर्थ बॉइलिंग पॉइंट विल इन्क्रीज बाय 0.52. मग किती होणार? अरे बॉइलिंग पॉइंट काढायचंय. तो कसा काढणार? फ्रीझिंग पॉइंट आठवतोय का तुम्हाला कसा काढला होता? मेन ह्याच्यातून तो मायनस केला होता ना. मग इथं पण तसंच होणार आहे. सांगतो कसं आहे बघा लक्ष द्या. समजून घ्या. डेल्टा टीबी काढण्यासाठी ओके, तुमचा जो बॉइलिंग पॉइंट आहे त्याच्यातून 100 मायनस केलं पाहिजे. कारण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट होतो ना. फ्रीझिंग पॉइंट कमी होतो म्हणून 0 मधून मायनस करायचा. बॉइलिंग पॉइंट वाढतोय म्हणून बॉइलिंग पॉइंट मधून 100 मायनस करायचं. म्हणजे डेल्टा टी किती आलंय तुमचं? 0.52. मायनसचं काय होतील? प्लस आणि तो तुमचा बॉइलिंग पॉइंट 100.52. सेल्सियस का केल्विन? सेल्सियस का केल्विन पटकन सांगा. 100 काय? पाणी उकळतं किती डिग्री सेल्सियसला? 100 म्हणजे हे 100.52 डिग्री सेल्सियस येणार आहे. कळालं का? खूप गोष्टी शिकवल्यात या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला, की व्हॉल्यूमचं युनिट काय, कसं ओळखायचं हे शिकवलंय तुम्हाला मी. नोट डाउन करून कोण करणार?
नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये याचीच गरज लागणार आहे. बरं, मोलॅलिटीचा जो डेफिनेशन आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट पर युनिट मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया आपण. नेक्स्ट, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ कॅल्शियम क्लोराइड अँड युरिया सेम कॉन्सन्ट्रेशन ॲट द सेम टेम्परेचर आर रिस्पेक्टिव्हली एवढा आणि एवढा आहे. कॅल्क्युलेट वॅन ऑफ फॅक्टर फॉर कॅल्शियम क्लोराइड. वॅन ऑफ फॅक्टर फॉर कॅल्शियम क्लोराइड. ओके, ह्याला मी लिहितो बरं का, जरा वेळ लागू दे, काय हरकत नाही. वॅन ऑफ फॅक्टर. एक एक काम करूया का, बरं ठीक आहे, असं वॅन ऑफ फॅक्टर फॉर CaCl2. ओके. त्याच्यानंतर I2 म्हणजेच परत तेच वॅन ऑफ फॅक्टर फॉर युरिया. काय लिहिलंय वाचा. मगाशी दिलं होतं की नाही मी. ज्याचे आयन तयार होत नाहीत, युरिया, त्यासाठी 1 घ्या. ओके. नेक्स्ट, I2 ची व्हॅल्यू झाली आपली. तर सगळ्यात महत्वाचं, C1 इक्वल्स टू C2, T1 इक्वल्स टू T2. कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचर सेम दिले की त्यांनी, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, I1 म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ह्याच्यासाठी ते आहे 0.605 atmospheric. पाय2 ची व्हॅल्यू 0.245 atmospheric. ओके, आले लक्षात तुमच्या. पाय 1 पाय 2 हे तुम्हाला आता दिलेलं आहे, लक्षात घ्या. आता मला पाहिजे फॉर्म्युला. मला माहिती आहे की पाय व्ही इक्वल्स टू एनआरटी घेतलंय आपण. मग पाय इक्वल्स टू काय, एन अपॉन व्ही कोण आरटी. मग याचा अर्थ पाय इक्वल्स टू कोण, सीआरटी. पाय इक्वल्स टू कोण येणार सांगा, सीआरटी. ओके. मग मी इथं लिहितोय काय, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला मी एक्सप्लेन केला. मग मी आता असं लिहिणार आहे, पाय 1 इक्वल्स टू I1 सीआरटी आणि पाय 2 इक्वल्स टू I2 आणि कोण येणार आहे सांगा, सीआरटी. पण सी म्हणजे कोण, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. टी म्हणजे कोण, टेम्परेचर सेम आहे. आर तर कॉन्स्टंट आहे ना. मग त्यामुळे होणार काय, जेव्हा मी रेशो घेणार, पाय 1 अपॉन पाय 2 दॅट इक्वल्स टू I1 अपॉन I2. मग पाय 1 ची व्हॅल्यू आहे 605, पाय 2 ची व्हॅल्यू आहे 245. पॉइंट घेतलाच नाही मी, लक्षात घ्या. आणि इथं I1 ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायचं, याची व्हॅल्यू तर 1 आहे. आता नेक्स्ट काय करणार, लॉग टेबल. मी सांगू, तुम्ही कराल का प्लीज, सोपं आहे, तुम्ही करायचं. कसं सांगतो, लॉग मध्ये पहिल्यांदा तुम्ही 60 चा 5 बघा, कॅरेक्टरिस्टिक्स 2 पॉइंट येणार. 60 चा 5 व्यवस्थित बघा, पुन्हा 2 पॉइंट आणि 24 चा 5 बघा. ओके. आता होणार आहे काय, की 60 चा 5 हा नक्की मोठा असणार आहे. 24 चा 5 हा लहान असणार आहे. त्यामुळे इथं हातचा घ्यावाच लागणार नाही. त्यामुळे इथं 0. हातचा म्हणजे कॅरी बरं का भावानो. कॅरी करावाच लागणार नाही. त्यामुळे इथं 2 - 2 0. कॅरेक्टरिस्टिक 0 याचा अर्थ पहिल्या नंबर नंतर पॉइंट येणार. म्हणजे 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट असं काहीतरी आन्सर येईल. तुम्ही काय करणार, याच्या लॉगमधून याचा लॉग मायनस करणार. इथं जे येईल पॉइंटच्या पुढे 2 डिजिट त्याचा बघणार तुम्ही अँटी लॉग. आणि अँटी लॉग बघितल्यावर मला गॅरंटी आहे उत्तर बरोबर येणार. तुम्ही मला रिप्लाय द्या. तुमचं ॲज अ ॲन्सर येणार मला माहिती आहे. बरं, आता ह्यात काय लक्षात ठेवलं? ह्याचा वापर आता फिजिक्ससाठी होणार आहे. सेम शब्द आला याचा अर्थ रेशो घेताना त्या व्हॅल्यूज काय होणार? कॅन्सल. आता मला सांगा, कसं वाटतंय? समजतंय ना तुम्हाला? अजून मेन प्रॉब्लेमला आपण हातच नाही लावला. सुरुवात झाली. टेक्स्टबुकमध्ये हे प्रॉब्लेम मेन आहेत. किती आहेत जरा बघूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 प्रॉब्लेम आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं सांगू तुम्हाला, काही-काही प्रॉब्लेमला अर्धा-अर्धा तास लागेल, असा वेळ लागेल बरं का. 8 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. वेळ झालाय 18 मिनिटाचं फक्त लेक्चर झालंय. ओके. पॉसिबिलिटी आहेत, हे सुद्धा प्रॉब्लेम पट होतील. करूया का फिनिश? करूया. कष्ट घ्यायच्यात, लक्षात घ्या. आणि तुम्हाला एक चांगली सवय लागली आहे अभ्यासाची. ओके, सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे इथं काय दिलंय? फिश. फिशचा प्रॉब्लेम घेतो, डोक्यात ठेवायचा. फिशचा प्रॉब्लेम आहे. आहे खूप सोपा, पण बघा ना काय दिलंय, वेगळंच दिलंय. काय वेगळंच दिलंय. ग्रॅम, युनिटवरनं आपण ठरवतोय सगळं. 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. मिलीग्रॅम पर लिटर. हा काय वेगळाच प्रकार आहे. हे कशाची व्हॅल्यू आहे? ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके. पण मी आता लिहितोय काय बघा, ही आहे बाळांनो सोल्युबिलिटी. ओके. आता शांतपणे लक्ष द्या. ऑक्सिजन हा गॅस आहे. तो सोल्युबल होतोय वॉटरमध्ये, म्हणजे गॅस इन लिक्विड आहे.
इथं आहे हेनरीज लॉ. मग एस इक्वल्स टू केएच इंटू पी फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. केएच इंटू पी. पण आता ऐका, सोल्युबिलिटीचं युनिट पाहिजे मला मोल्स पर डीएम क्यूब. मोल पाहिजेत मला, इथं मोल दिलेले नाहीयेत. आता मी काय काय करतोय इम्पोर्टंट ते बघा. मिलीला 10⁻³ फॅक्टर घ्या. ते ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट होईल. गिव्हन मास आहे. त्याला ऑक्सिजनच्या मोलार मास न डिव्हाइड करा. म्हणजे गिव्हन मास अपॉन मोलार मास, नंबर ऑफ मोल्स येतील. आणि लिटर म्हणजे डीएम क्यूब. म्हणजे याचं युनिट आता मोल्स पर डीएम क्यूब. पर बोललो मी, पण अपॉन रेषा मारले का तिथं? नाही. पण -3 घेतलंय ना. आता ही सोल्युबिलिटीची परफेक्ट व्हॅल्यू आली, लक्षात घ्या. पण हे कॅल्क्युलेशन मी आता करत बसणार नाही. पहिला प्रॉब्लेमकडे बघूया. व्हॉट पार्शियल प्रेशर ऑफ O2 अबोव्ह द वॉटर इज नीडेड फॉर द सर्व्हायव्हल ऑफ फिश? गिव्हन काय आहे बघा. सोल्युबिलिटी ॲट 1 एटमॉस्फेरिक पार्शियल प्रेशर इज एवढी आहे. म्हणजे सोल्युबिलिटी दिले 2.2 इंटू 10⁻³ मोल्स पर लिटर. आहे का मोल्स पर लिटर? अरे पण लिटर म्हणजे डीएम क्यूब ना. ओके. पण ही सोल्युबिलिटी जी आहे ना, ओके, गिव्हन ऑक्सिजन इन वॉटर ॲट अँड 1 एटमॉस्फेरिक प्रेशर इज, म्हणजे प्रेशर मला नंतर जे दिलंय ते आहे 1 एटमॉस्फेरिक आणि मला इनिशियल प्रेशर काढायचंय. म्हणजे मला इथं कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? P1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्ष व्यवस्थित द्या. मग आता तुम्हाला माहिती आहे, की एस इज प्रपोर्शनल टू पी. केएच कशाला घेताय? रेशो घ्यायचा आहे ना. म्हणजे मला इथं मिळणार आहे S1 अपॉन S2 दॅट इक्वल्स टू P1 अपॉन P2. मग S1 ची व्हॅल्यू पुट करूया. 3.8 इंटू आहे ना बरोबर 10⁻³ डिवाइड बाय 32. ही झाली S1 ची व्हॅल्यू. S2 ची व्हॅल्यू इथंच लिहायची आपण. 2.2 इंटू 10⁻³ इंटू 10 व्यवस्थित लिहायचं बरं का -3. P1 P1 तर मला फाइंड आउट करायचं आहे आणि P2 अरे वाह! 1 एटमॉस्फेरिक दिले, कॅल्क्युलेशन ईझी होणार आहे. आता शांतपणे सांगा, मायनसला मायनस कॅन्सल होईल. वरती 38 येणार आहे. पॉइंटला पॉइंट आपण नेहमी कॅन्सल करायची बरं का. आणि हे 22 दॅट इक्वल्स टू P1. मी तुम्हाला सांगतो आपलं आन्सर दिसतंय बरोबरच येणार आहे. फक्त लॉग टेबलचा वापर व्यवस्थित करूया आपण. काय आपलं मन म्हणतं माहितीये का, की लॉग टेबलच्या ऐवजी काय होतंय का? तर हे 38 आहे ना, 19 टापाड्यातलं आहे. नाही. मग मी काय म्हणतो करूया कॅल्क्युलेशन, काय बिघडतंय? पण माझं म्हणणं काय बघा, मी रफली असं करणार 32 आणि 22 चा प्रॉडक्ट सेपरेटली करतो. म्हणजे लॉग बघताना कमीचा लॉग बघावा लागेल. म्हणजे P1 इक्वल्स टू वरती फक्त 38 येईल आणि खाली 1 नंबर मिळेल. 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6 पुन्हा 0 2 2 जा 4 बरोबर आहे ना बाळांनो 704 येईल. 704 आता कसं करायचं सांगा? लॉग 2 नंबर आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार आणि आन्सर लॉग बघताना लॉगच बघायचा, अँटी लॉगचं टेबल नाही काढायचं. लॉग बघायचं आणि 38 चा 0 बघायचा. मग 38 चा 0 5798. 5798. 1 2 3 2 पॉइंट, 2 पॉइंट आणि 70 चा 4 बघायचा. 70 चा 4 ओके. तो आहे 8476. ऐका आता. याच्या लॉगपेक्षा याचा लॉग ऑब्व्हियसली मोठा येणार आहे. त्यामुळे इथे मला कॅरी करावं लागणार आहे. आता 1 - 2 तुमचं आलंय आणि कॅरी करतो ते पण -1 असतं. त्याच्यामुळं ह्या 1 ला 1 कॅन्सल आणि इथे बार 2 येणार. जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स बार 2 असते, तेव्हा आन्सरमध्ये सुरुवातीला 2 झिरो येतात. आलंय का बघा? आले की नाही? येणारच आहे आपलं, बरोबर लक्षात घ्या. आता सबट्रॅक्शन करूया. हे आणि हो, हा नंबर मोठा आहे म्हणून वर घ्यायचा नाही. ह्याचाच लॉग वर पाहिजे आणि ह्याचा लॉग खाली पाहिजे, लक्षात घ्या. आता 8 - 6 2 इथं पण 2 इथं 3 इथं 7 येणार. आता कुठं बघायचं? अँटी लॉगमध्ये जायचं. 73 चा 2 कडे जावा. अँटी लॉगमध्ये आणि तो आहे 5398. 0.05398. थोडं आन्सर इकडं-तिकडं झालं तर होऊन जाऊ दे. नाही झालं रे बाळांनो. आन्सर करेक्ट आहे, लक्षात घ्या. कसं बघा की हा त्याला 2 नंबर पाहिजे समजा. हं. हा मोठा नंबर आहे 5 पेक्षा. तो अलीकडचा एक नंबर 1 न वाढवतो ना आपण. आहे का बरोबर सांगा? नाही. नाही, नाही. काय तरी राहतंय ते मी लिहितो का? आन्सर विथ युनिटला 1 मार्क आहे आणि आपल्याला एकही मार्क घालवायचा नाहीये. चला आता फिशच्या प्रॉब्लेममध्ये काय दिलंय सांगा? सोल्युबिलिटी. तर लिहिलंय सोल्युबिलिटी त्यात. नाहीच लिहिलं, पण तिने दिलंय की लक्षात घ्या ते कॉन्सन्ट्रेशन आहे, ते डिसॉल्व्ह झालेलं आहे. हीच तर खरी गंमत आहे. मग आता फिशचा प्रॉब्लेम आपल्या डोक्यात फिट बसलेला आहे, पण त्याला 6 मिनिटं लागली, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 10 मिनिटं लागू दे.
लॉगचं कॅल्क्युलेशन इव्हन मगाशी मी दिलं होतं ते पण केलं पाहिजे तुम्ही. ओके. आणि माझ्याबरोबर असं वर्षभर राहिल्यानंतर ना सांगतो, तुमचे 10वी चे मार्क विसरून जावा किती असतील, कमी असतील, जास्त असतील. पण 12वीत आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत. सीईटीत 100 पर्सेंटाइलचं टार्गेट पाहिजे. नेक्स्ट क्वेशन. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सियस प्युअर वॉटरच्या वेपर प्रेशरला P1 नॉट म्हणायचं. लगेच क्लिक होतंय की राउल्ट्स लॉ लगेच क्लिक होतंय. आता किती प्रेशर दिलंय त्यांनी? 17 मिलीमीटर ऑफ Hg. व्हॉट इस द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग युरियाचं मास? युरिया हा सोल्यूट आहे का सॉल्व्हंट आहे? सोल्यूट आहे. मग W2 म्हणायचं त्याला. ते 2.8 ग्रॅम दिले. पाठच करायचं की युरियाचं मोलार मास 60 आहे. आता कसं? सांगतो. युरिया हे अमाइड सारखं असतं. लक्षात घ्या. इथं एक NH2 ग्रुप आणि इकडं पण NH2 ग्रुप. करा काउंट तुम्ही. 60च येणार आहे. बरं आता ॲक्वियस असणारच आहे. याच्यात वॉटर असणारच आहे. वॉटरचं मास जे दिलंय त्याला W1 म्हणायचं सॉल्व्हंटला. ते 50 ग्रॅम आहे आणि वॉटरचं मोलार मास तर हो, काय चुकलं? M1 लिहिलं पाहिजे. ते 18 ग्रॅम मोल इन्व्हर्स. विचारलंय काय? व्हॉट इस द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P1 विचारलेलं आहे. एकच मिनिटं वेळ देणार आहे मी. राउल्ट्स लॉ वापरायचा तो असा येणार आहे P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. लक्षात कसं ठेवायचं मला सांगू का? आपण त्या क्रॅश कोर्सच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं सॉरी संघर्ष बॅचच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आपण. M1 लक्षात ठेवायचं इथं. वरती M1 त्याच्याजवळ W2 येणार. वर M1 म्हटल्यावर खाली M2 येणार आणि त्याच्याजवळ W1. तर व्हॅल्यू टाका. 17 मायनस P1 अपॉन 17 M1 18 आहे, M2 60 आहे, W1 50 आहे. व्हॅल्यू लक्षात आल्यात माझ्या सगळ्या आणि W2 2.8 आहे. आता होमवर्क नीट लक्ष द्या. 17 मायनस P1 इक्वल्स टू 18 into 2.8 into 17 and divided by 1, 2, 3, 0. 3000. मी नाही करून देणार. तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. एक काम काय करा, की 17 आणि 18 चा वाटल्यास प्रॉडक्ट करा. दोघांच्या ऐवजी एक नंबर घ्या. हं. आणि काय करा माहितीये का, की बघा प्रॉब्लेम सिंपल आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. 17 आन्सर येणार आहे. हे घ्यायच्या अगोदर आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बरं का लक्षात घ्या. त्यामुळं कशासाठी? याच्यासाठीच. आपण सॉल्व्ह करतो आणि पुस्तकात बऱ्याच ठिकाणी आहेत प्रिंटिंग मिस्टेक लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे 71 आहे. मी आहे ना क्लिअर करून द्यायला तुम्हाला. काळजीच करू नका. मग सोडवाल का हे? बरं एवढं सगळं कॅल्क्युलेशन विथ लॉग करणार ना? 1 मिनिट हां. 1 मिनिट. बघा मी काय करतोय? 17 मायनस P1 इक्वॉल्स टू 108. बघा मी काय केलं? 108 इंटू 2.8 आणि डिव्हाइड बाय 1000. काय केलं मी? डिव्हाइड बाय 1000 आहे. इथं तर 3000 आहे. 3 6 जा किती रे बाळांनो? 3 6 जा 18 ना. आता मी तुम्हाला सांगतो 108 जरा बडबड गडबड झाल्याचं वाटेल बरं का मॅडम. मला पाढे-पाठ एवढे नाही आहेत बरं का. पण पाठ व्हायला पाहिजेत. एक काम करूया. 17 6 करूया. जरा चुकलंय असं वाटतंय बरं का मला. म्हणजे बघा ना, इथं 6 येणार, इथं 1000 येणार. 17 ला त्या 6 न मल्टिप्लाय करूया. 102, 102. हां, 17 3 जा किती? 51 ना. मग ऑब्व्हियसली 17 त्रिक 51 असेल, तर 17 6 जा त्याला डबल येणार. मग 102 बरोबर आहे. म्हणजे इथं येणार आहे 102 इंटू 2.8 डिव्हाइड बाय 1000. आता मी लॉग टेबल वापरणारच नाहीये. नाही वापरणार लॉग टेबल बघा. 0.102 इंटू 2.8 एवढं करायला कशाला लॉग टेबल पाहिजे? 102 आणि 28. 8 टू जा 16, 8 वन जा 8 हे 0. 2 टू जा 4, 2 झिरो चा 0, इथं 2 वन जा 2, हे 6, हे 5, इथं 8 आणि हे. पॉइंटच्या पुढे मला 4 डिजिट पाहिजेत म्हणजे 0.2856 येते. 0. किती? 2856 थांबा. 17 मायनस P1 इक्वल्स टू 0.2856 येतंय. आता मला काय केलं पाहिजे? हे प्लस तिकडे मायनस होतील आणि मायनसचं प्लस होतील. म्हणजे मला काय करावं लागेल बघा. 17.0000 मधून हे मायनस केलं. 10 तून 6 मायनस करा. 4 येतील, पुन्हा 4 येतील, इथं 1 येईल, इथं 7 येईल, इथं कॅरी केलं 16, 16.71. लॉक टेबलची गरज नाही लागली लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला ते पण सांगतोय, थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं. कशाला प्रत्येक वेळेला लॉक टेबल वापरायची गरज आहे? आता मला असं वाटतंय बरं का, की नेक्स्ट प्रॉब्लेम हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घ्यावेत असं माझं क्लिअरली मत आहे. मग 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. 6 प्रॉब्लेम हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊया.
पण या लेक्चरमध्ये आपण जेवढे घेतलेत ना प्रॉब्लेम, किती घेतलेले आपण प्रॉब्लेम? थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 6 प्रॉब्लेम घेतलेत. अर्ध्या तासाचं लेक्चर झालंय. माझा प्रयत्नच तो असणार आहे, की छोटेसे लेक्चर्स घ्यायचेत. मी तुम्हाला सांगतो, मी काही असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघितलेत, की दिवसाला 4-4, 5-5 तासाचे लेक्चर्स असतात. तुमच्याकडून व्हायला पाहिजे ते. लेक्चर्स मी पण तुम्हाला ढिगाणं दिले, पण ते व्हायला पण पाहिजे ना. त्यामुळे सोल्युशन्स 6 न्यूमेरिकल्स नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळतील. एक नवीन सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आता मागं वळून बघायचंच नाहीये. नावाप्रमाणे संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करून यश मिळवून दाखवायचंय. ऑल द बेस्ट.